नमस्कार. किचन स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या श्रावणाच्या सरी कोसळत आहेत आणि यामध्येच लगबग असते ती सत्यनारायण पूजेची. सत्यनारायण पूजा म्हटली की त्यामध्ये पहिला आठवतो तो प्रसाद. हा प्रसाद कसा करायचा, याचं योग्य प्रमाण काय आहे, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या प्रसादासाठी सगळं प्रमाण हे 1.25 वाटीच्या प्रमाणात असतं. तर यासाठी मी घेतलं 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी, केशर, 4 काजू, 4 बदाम आणि मनुके, वेलची पावडर आणि 1 केळी. तर गाईचं दूध असेल तर उत्तमच, पण नसेल तर 1 वाटी म्हशीचं दूध आणि 1 वाटी पाणी असं आपण मिक्स करू शकतो. आणि हे मिश्रण गरम करायला ठेवायचं आहे. ते मिश्रण गरम होईपर्यंत इकडे कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि त्या तुपामध्ये काजू, बदाम आणि मनुके घालायचे. यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. यांना काढून घेतल्यानंतर त्या कढईमध्येच आपलं 1.25 वाटी जे तूप आहे ते तूप घालायचं आहे आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपला 1.25 वाटी रवा घालायचा आहे. रवा छान परतू द्यायचा आहे. रव्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतू द्यायचं आणि रवा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये लगेचच आपली कापून ठेवलेली केळी, 1 वाटी केळी घालायची. केळीलाही छान परतवून घ्यायचे. केळी छान परतली की त्यामध्ये आपलं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण होतं गरम केलेलं ते त्याच्यामध्ये हळूहळू घालायचं आहे. एकदम घालायचं नाही आहे. एकदम घातलं तर प्रसाद हा पूर्ण गच्च किंवा घट्ट होतो. त्यामुळे हळूहळू प्रमाणात घालायचं आहे आणि हळूहळू मिक्स करायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर त्यावर 2 मिनटं प्लेट ठेवून वाफ काढायची. आणि वाफ काढून झाल्यानंतर त्यामध्ये 1.25 वाटी साखर घालायची आहे. 1.25 वाटी साखर घातल्यानंतर त्यामध्येच वेलची पावडर आणि आपण परतलेले ड्रायफ्रूट्स आणि केशर घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर त्यावर पुन्हा 5 मिनिटांसाठी प्लेट ठेवायची. आणि हे छान वाफ भरून आल्यानंतर त्यावर 3 ते 4 आपले तुळशीची पानं घालायची. तुळशीची पानं घातल्यानंतर तयार आहे आपला प्रसादासाठी लागणारा गोड शिरा.